प्राचीन काळ होता. देवऋषी आणि शक्तींच्या युगात एक घटना घडली जी पुढे जाऊन भारताच्या पहिल्या ज्योतिर्लिंगाचा जन्म कथा बनली. एकेकाळी चंद्रदेव आकाशातील सर्वात तेजस्वी, मोहक आणि प्रिय देव मानले जात. त्यांचं रूप इतकं सुंदर होतं की देवदैत्य सगळेच त्यांच्या कलेवर मोहित होत. दक्ष प्रजापतींनी आपल्या 27 कन्या चंद्राला विवाहासाठी दिल्या. पण चंद्राचा सगळं प्रेमळ आणि आदर फक्त एकाच पत्नीवर होता, ती म्हणजे रोहिणी. इतर 26 पत्नींच्या डोळ्यात सतत अश्रू, त्यांच्या मनात वेदना, आणि शेवटी त्या सगळ्यांनी त्यांच्या वडिलांकडे म्हणजेच दक्ष प्रजापतींकडे धाव घेतली. दक्षांनी चंद्राला बोलावून घेतलं. रागाने थरथरत त्यांनी चंद्राला पाहिलं आणि गर्जना केली, चंद्रा, तू देव असूनही अहंकारी झालास, न्याय विसरलास. म्हणून मी तुला शाप देतो. तुझं तेज हरवेल, तुझं रूप क्षीण होईल आणि तू हळूहळू नष्ट होत जाशील. शाप लागताच चंद्राचं रूप ढासळू लागलं. आकाश फिक्कं झालं, प्रकाश नाहीसा झाला, पृथ्वीवरील निसर्ग विस्कळीत झाला, समुद्राची भरती ओहोटी थांबली. देवतांनीही जाणलं, हा शाप अतिशय भयानक आहे. चंद्रदेव घाबरून गेले. ते देवदेवतांच्या दरबारात धावत धावत पोहोचले. मला वाचवा, माझं तेज नाहीसं होत आहे. पण कोणी मदत करू शकत नव्हतं, कारण शाप देणारा दक्ष होता. तेव्हा नारद मुनी त्यांच्यासमोर आले. त्यांनी शांत आवाजात सांगितलं, चंद्रा, हा शाप फक्त एकच देव बदलू शकतो, जो विश्वाचा स्वामी आहे, महादेव. हा एकमेव मार्ग होता. चंद्र पृथ्वीवर उतरले, समुद्राच्या किनारी बसले. त्यांनी कठोर तप सुरू केलं. गरमी, पाऊस, वारा, कोणतीही अडचण न पाहता ते एकच मंत्र जपत राहिले, औ नमः शिवाय, औ नमः शिवाय. वर्षानुवर्षम चंद्राचा तेज कमी होत राहिला, शरीर क्षीण झालं, पण तपश्चर्या थांबली नाही. आणि एके दिवशी समुद्र शांत झाला, आकाश उजळलं आणि एक दिव्य प्रकाश चंद्रासमोर उतरला. महादेव प्रकट झाले. चंद्रदेव रडत रडत त्यांच्या चरणात कोसळले. प्रभो, मला वाचवा, मी नाहीसा होत आहे. शिवांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. शिवाचा स्पर्श होताच चंद्राच्या शरीरातून पुन्हा तेज पसरलं. शिव म्हणाले, मी तुला संपूर्ण तेज देऊ शकत नाही, पण मी तुला वरदान देतो. तू कमी होशील, पुन्हा वाढशील, अंधारानंतर पुन्हा प्रकाश येईल, आणि तुझ्या वाढघट यावरच जगाचा काळ मोजला जाईल. ज्या ठिकाणी शिवांनी चंद्राला वरदान दिलं तेथून दिव्य तेज उसळलं आणि त्या ठिकाणी प्रकट झाला सोमनाथ ज्योतिर्लिंग. सोम म्हणजे चंद्र आणि नाथ म्हणजे स्वामी, चंद्राचा स्वामी महादेव. त्या दिवसापासून चंद्र वाढतो, घटतो, पण कधीच नाहीसा होत नाही. आणि त्या दिव्य स्थानी आजही समुद्रकिनारी उभा आहे सोमनाथ मंदिर, चंद्राच्या विनाशातून जन्मलेलं आणि शिवाच्या कृपेची शाश्वत साक्ष देणारं.